नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. यूएस आणि इराणमधले झालेल्या सीजफायरच्या न्यूजमध्ये आज मार्केट आहे ते मॉर्निंगलाच 700 प्लस गॅप अप ओपन झालं. त्यानंतरला एक साइडवेजमध्ये राहिलं. तर आता यानंतर आपला ट्रेड प्लॅन काय असू शकतो मार्केटमध्ये ते डिस्कस करूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यूएस आणि इराणमधल्या झालेल्या सीजफायरच्या न्यूजमध्ये आज मॉर्निंगलाच निफ्टी पाहाल तर एक मोर दॅन 700 पॉईंट गॅप अप ओपन झाली आणि त्यानंतरला पाहाल तर पूर्ण दिवस एक साइडवेज राहिली. इथे जर तुम्ही कोणताही ट्रेड घेतला असाल तरी तुम्हाला लॉसच झाला असेल. तुम्ही बाय केला असाल किंवा सेल केला असेल तरी लॉसच झाला असेल. कारण का एवढ्या मोठ्या गॅपअप नंतर एक रिस्क तर असतेच की आपण जर ट्रेंडच्या सोबत घेतला तर एवढं गॅपअप नंतर मार्केट वरतीच जाईल याची काही गॅरंटी नसते आणि ट्रेंडच्या आधीच ट्रेड घेणं पण आपल्याला भीती वाटते. त्यामुळे काय करायचं, जर एवढा मोठा गॅपअप होतो कधी तर पहिला 45 ते 1 तास तुम्ही वेट करा. कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे ते कसं वर्क करतं ते बघा. जर पहिला 1 तास किंवा 45 मिनटं जर असं काही ट्रेंड असेल तर तुम्ही बाय साईडला ट्रेड करू शकता. जर कॅन्डल स्टिक पॅटर्न असं काही बनत असेल खालच्या साईडला तर तुम्ही सेल साईडला ट्रेड प्लॅन करा. थोडा टाईम द्या, मोठ्या गॅपअप नंतर मार्केटला डिसाईड करू द्या ती कोणत्या साईडला जाते. आज तर टोटल साईडवेज होती. आता इतक्या मोठ्या गॅपअप नंतर आपला प्लॅन काय असू शकतो, तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन होते आणि 24,050च्या वरती सस्टेन करते म्हणजेच 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज देते तर आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करू आणि आपले टार्गेट राहतील 24,300चे. आणि जर निफ्टी उद्या बायचान्स गॅप डाऊन ओपन होते आणि आपल्याला अराउंड ह्या लेवलच्या अराउंड म्हणजेच 23,900 ते 23,850च्या आसपास भेटते तर आपण इथे एक सपोर्ट कॅन्डलला बाय साईडला ट्रेड प्लॅन करू आणि आपले टार्गेट तेच राहतील 24,300च्या अराउंड. सेल साईडच्या ट्रेडसाठी आपल्याला हा जो लेवल आहे तो ब्रेक होण्याचा वेट करावा लागेल. हा जो लेवल ब्रेक होतो आणि सेफ साईडच्या ट्रेडसाठी बोलाल तर 23,750च्या खाली आपण सेल ट्रेड प्लॅन करू शकतो आणि टार्गेट आपले जे असतील ते 23,600चे राहतील. जसं आपण अर्लियर व्हिडिओजमध्ये बोललो आहे की सध्या मार्केट ही न्यूज ड्रिवन आहे. सध्या मार्केट जे चालतं आहे ते 70 to 80% न्यूज बेस्ड चालतं आहे. तिथे ॲनालिसिस आपले काम करत नाही. तिथे ॲनालिसिस फक्त 20 ते 30% काम करत आहे. त्यामुळे थोडं डिसिप्लिननी ट्रेड करा. मार्केट पूर्णपणे न्यूज बेस्ड आहे कारण का मार्केट टोटली वीक होतं. त्यानंतर एका न्यूजमुळे पूर्ण एक 700 ते 800 पण गॅप ओपन झालेला आहे आणि सडन जे बायसनेस होती मार्केटची ती चेंज झालेली आहे. त्यामुळे आता ट्रेड करताना थोडं रिस्क लक्षात घेऊनच करा. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा ॲनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.